माऊली नमस्कार. आज आपण तुकारामांच्या गाथेतले 139 ते 143 असे 5 अभंग आणि त्याचा अर्थ ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर ऐकूया अभंग क्रमांक 139. पूज्या एकासनी आसनी आसन, बैसता गमन मातेशी ते. सांगतो ते धर्म नीतीचे संकेत, सावधान हित व्हावे तरी. संता ठाया ठाव पूजनाची इच्छा, जीवनीचं कळसा सापडला. तुका म्हणे एकाएकी वरासन, दुजे तेथे भिन्न अशुभते. आता ह्या अभंगाचा अर्थ आहे का? या अभंगातून तुकाराम महाराजांनी समाजात वावरताना आदर आणि नम्रता राखावी अशी शिकवण दिली आहे. संतांच्या, गुरूंच्या, आईच्या आसनावर न बसता मोठ्यांजवळ नम्रतेने वागावे. जो संतांच्या चरणी लीन होतो त्यालाच जीवनाचा खरा मार्ग सापडतो. संतांची पूजा होते तशी माझी पूजा व्हावी ही इच्छा जर एखाद्याने धरली आणि त्याच्याकडे संतत्व नसेल तर तो भवजलाच्या भोवऱ्यात सापडतो. संतांच्या आसनी असा माणूस शोभणार नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. आता अभंग क्रमांक 140. जेणे मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, ऐशी अधमाची याती लोपी सोने खाय माती. गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे, विंचू लाभे विण तुका म्हणे वाहे शीण. अर्थ आहे का? एखादा माणूस फक्त तोंडावर स्तुती करतो आणि पाठीमागे मात्र निंदा करतो. असा माणूस अतिशय हीन प्रवृत्तीचा आहे असे समजावे. तो सोन्यासारखे अन्न खायचे सोडून माती खातो. एखादा माणूस सुग्रास अन्न खातो पण ते अन्न नरक बनूनच बाहेर पडते. विंचवाला त्याच्या नांगीतील विषाचा काहीही उपयोग नसतो तरीही विंचू नांगीत विष बाळगतो असे आहे. आता अभंग क्रमांक 141. अधमाची यारी रंग पतंगाचे परी, विटे न लागता क्षण मोल जाय वाया वीण. सर्पाची या परी विषे भरला कल्हारी, तुका म्हणे देवा मज झणी ऐसे दावा. आता अर्थ ऐका या अभंगाचा. तुकाराम महाराज सांगतात, दुष्ट आणि अधम अशा लोकांची संगत करू नये, कारण त्यांची मैत्री किंवा त्यांची संगत ही पतंगाच्या रंगाप्रमाणे क्षणिक असते. अशा माणसाच्या मैत्रीने अगदी काही क्षणात माणसाचे जीवन व्यर्थ होऊ शकते. वाईट माणसाच्या मनात नेहमी कपट, दुष्टभावना आणि भांडणच असते. जसे सापाजवळ विष असते तसा वाईट माणूस असतो. त्या विषाने आपल्याला त्रास होतो, कदाचित मृत्यूही येतो. तसं वाईट माणसाच्या संगतीत राहू नये. म्हणून तर आपण वेगवेगळे श्लोक म्हणतो ना. महत्त्वाचा श्लोक ह्या संगतीचा म्हणजे सुसंगती सदा घडो. आपण म्हणतो सुसंगती सदा घडो, सुरजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हा श्लोक आपण दररोज जो देवाजवळ म्हणतो ते हेच आपल्याला अर्थ आहे की आपल्याला संगत ही चांगलीच असली पाहिजे. जर कपटी माणूस असेल तर त्याची संगत सोडावी. ह्या अभंगाचा पुढे अर्थ ऐका. वाईट माणसाच्या मनात नेहमी कपट आणि भांडणच असते. जसे सापाजवळ विष असते तसे वाईट माणूस असतो. म्हणून वाईट माणसाला कधीही जवळ करू नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाची मला कधीही संगत देऊ नको. आता 142वा अभंग ऐका. आणिकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. आम्हा विष्णुदास एकविध भाव, न म्हणो या देव आणिकांसी. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेल.
तुका म्हणे मज आणि का संकल्पे अवघीच पापे घडतील. हा होता 142वा अभंग. त्याचा अर्थ आहे का? आम्ही फक्त पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ती करू शकत नाही. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे, विठ्ठलाचे भक्त होते. नाहीतर आम्ही जर इतरांची भक्ती करू लागलो तर काय म्हणतात तुकाराम महाराज? नाहीतर आम्हाला ब्रह्महत्येचे पातक लागेल. म्हणजे एवढे ते एकनिष्ठ पांडुरंगाजवळ होते. आम्ही विष्णुदास विठ्ठलाचे भक्त आहोत. आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत. मी जर ह्या वचनाला बदलेन तर माझ्या जिभेचे तुकडे होतील. म्हणजे मी आयुष्यभर पांडुरंगाचीच भक्ती करेन असं तुकाराम महाराज सांगतात. आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत. मी जर ह्या वचनाला बदलेन तर माझ्या जिभेचे तुकडे होतील. तुकाराम महाराज म्हणतात, दुसरा कोणी देव आहे असा माझा संकल्प जर माझ्या मनात येईल तर जगातील सर्व पापे मला लागतील. थोडक्यात तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. आता आजच्या व्हिडिओतला शेवटचा अभंग ऐका, 143वा. तान्हेल्याची घणी फिटे गंगा नव्हे उणी, माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. तू तो उदरांचा राणा, माझी अल्पची वासना, कृपादृष्टी आहे तुका म्हणे होई साह्ये. काय? पांडुरंगाजवळ भरपूर आहे, इतकं अथांग आहे की त्यातलं थोडं जरी मला मिळालं तरी माझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतील. म्हणजे इच्छा कोणत्या होत्या? तुकाराम महाराजांना भौतिक सुखाची इच्छा नव्हती. सोनं नाणं पैसा अडका ह्या कशाचीही इच्छा नव्हती. त्यांना फक्त मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग हवा होता. आणि त्यांचं पांडुरंगावर निस्सीम प्रेम होतं. काय ते म्हणतात पांडुरंगाला बघा, तहानलेल्या माणसाने गंगेचे पाणी प्यायले तर गंगा आटणार नाही, पण त्या माणसाची तहान भागेल. तसे हे पांडुरंगा माझ्या इच्छा पूर्ण करा. म्हणजे तू गंगेसारखा आहेस, भरपूर आहे तुझ्याकडे, माझी इच्छा पूर्ण कर. पांडुरंगा तू उदार आहेस आणि माझे मागणे खूप अल्प आहे. माझ्याकडे कृपादृष्टीने बघा आणि माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला मदत करा, असे तुकाराम महाराज पांडुरंगाला या अभंगातून विनवत आहेत. असा होता आजचा व्हिडिओ. 5 अभंग आजच्या व्हिडिओतले. मी संत साहित्य म्हणून एक वेबसाईट आहे त्याचाही वापर करते. जर कुणाला वेबसाईट हवी असेल तरी तुम्ही चेक करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. रामकृष्ण हरी मंडळी. धन्यवाद.